राज्यातील शेतकऱ्यांसाठी 29 मार्च सकाळच्या झटपट ठळक बातम्या. खानदेशात वाढली दादर ज्वारीची आवक, दरावर दबाव कायम, उत्पादकांचा हिरमोड. रेशीम कोषकांची आवक जालना बाजारात घटली, आठवड्यात केवळ 62 क्विंटलची आवक. आता वनवा लावल्यास 2 वर्षाची शिक्षा, आग लावणाऱ्याचे नाव कळविल्यास मिळणार वन विभागातर्फे बक्षीस. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात, निर्यातक्षम द्राक्षाचे दर वाढले, उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. आले लागवड घटण्याची शक्यता, पाणी टंचाईचा परिणाम, बियाणे दर सामान्य शेतकऱ्यांना न परवडणारे. ऊस उत्पादक वाढीची साखर कारखान्यांना संधी, बारामतीत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती प्रकल्प. कोबीजाला 500 ते 2000 रुपये किलो. ठाकरे गटासोबत युती राहिलेली नाही, प्रकाश आंबेडकर काँग्रेसला 7 जागांवर सहकार्य देऊ, शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा. कांदा निर्यात बंदीचा 15 जागांवर परिणाम, उत्पादन संघटनेचा दावा, कांदा शेतीवर अवलंबून असलेली मते 1 कोटींच्या अधिक पार. अपेक्षित दराअभावी केवळ 30% वेतनाचा उठाव, दर टिकून एप्रिलमध्ये दर वाढण्याची शक्यता. तेलंगणा आंध्र प्रदेशमधून 300 क्विंटल कैऱ्यांची आवक, अमरावती बाजारात 5000 ते 7000 रुपये प्रति क्विंटलला दर.